समरजित घाटगे आणि नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत। कोल्हापुरातल्या नागाळा पार्क इथं एका लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नितीन गडकरी येत आहेत आणि समरजित घाटगे आणि नितीन गडकरी यांची या दरम्यान भेट होणार आहे। भाजपमधनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले समरजित घाटगे हे गडकरी यांच्या सोबत दिसणार आहेत। गडकरी आणि घाटगे एकत्र पाहायला मिळणार असल्यामुळे पुन्हा जुन्या चर्चांना उधाण आलेलं आहे। समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। कोल्हापुरातनं प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, बऱ्याच काळानंतर समरजित घाटगे आणि भाजपचे नेते गडकरी एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि स्वाभाविक आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या चर्चा नव्यानं सुरू झालेल्या आहेत, भाजप प्रवेशाच्या चर्चा अर्थातच। शेखर, गुरु, अर्थातच दोघेही नेते जे आहेत ते आज एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळणार असल्यामुळं समरजित घाटगे जे आहेत ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती पुन्हा सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापुरातल्या नागाळ पार्क या ठिकाणी एका लॅबचं उद्घाटन जे आहे ते नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच कार्यक्रमादरम्यान समरजित घाटगे यांची सुद्धा त्यांच्यासोबत जी आहे ती भेट होणार आहे। त्यामुळंच त्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। आपल्याला माहित आहे की भाजपमध्येच समरजित घाटगे जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत होते, मात्र निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली। हसन मुश्रीफ यांच्याकडून त्यांचा पराभव देखील झाला, मात्र त्या पराभवानंतर पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती। काही काळ ती चर्चा थांबली देखील, मात्र आज पुन्हा एकदा नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत। नितीन गडकरी आणि समरजित घाटगे यांचे देखील नातं जे आहे ते घट्ट यापूर्वी देखील पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणूनच आज देखील त्यांची या ठिकाणी भेट होणार आहे आणि या भेटी दरम्यान काय नेमक्या चर्चा होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय जी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती भाजप प्रवेशाची, त्या संदर्भात देखील नितीन गडकरी समरजित घाटगेंशी काय बोलणार का हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। अगदी शेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।